नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही रस्ते आणि पूल नाहीत। त्यामुळे ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। आता हे चित्र पहा, खाली वाहणारी नदी आणि वर बांबूचा पूल। याच पुलावरून हे विद्यार्थी आणि ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतायत। पुलावरून जाताना जराही तोल गेला तर जीव जाऊ शकतो अशी परिस्थिती आपल्या डोळ्यांना दिसते। पण सरकार आणि स्थानिक प्रशासनाला मात्र दुर्दैवाने हे चित्र दिसत नाहीये। सातपुड्यातील दुर्गम भागातील डबा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या माळी आंबा परिसरातलं हे विदारक चित्र आहे। हा धोकेदायक पूल डबा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो। तो 6 पाड्यांना एकमेकांशी जोडतो। पावसाळ्यात वरखडी नदीला पाणी वाढल्यानंतर या पुलावरून प्रवास करणे खूपच धोकेदायक असते। तरीही नाईलाजाने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दररोज याच मार्गाचा वापर करावा लागतो। विशेष म्हणजे केवळ विद्यार्थीच नव्हे तर गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि रुग्णांनाही याच धोकादायक पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। प्रशासनाने या ठिकाणी पक्का पूल उभारण्याची मागणी आहे। याच्यासाठी आम्ही वारंवार प्रस्ताव दिलेला आहे। आता समजा वन विभागामध्ये येतो म्हणून आम्ही 3-2चा प्रस्ताव सादर केलेला आहे। 9/12/2025 या तारखेला आम्ही होती घेतलेली त्यांची। तो आतापर्यंत आमच्या त्यांची परवानगी भेटलेली नाही आम्हाला वन विभागाकडून। आणि आम्ही शासनाला पण वारंवार कळवत आहे की आम्हाला इथे साखव पुलाची गरज आहे। इथे अंगणवाडीचे मुलं पण आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुलं आहे आणि इकडचे गावामधले वयोवृद्ध आणि जो डिलिव्हरी पेशंट असतात ना एमर्जन्सी, त्यांना पण आम्ही हाच रस्त्याना घेऊन जातो। तर आम्हाला इथे फार गरज आहे। तर एवढं शासनाला बोलून आम्ही विनंती करतो की इथे साखव पुलाची व्यवस्था व्हायला पाहिजे। हा पूल मी रोज अपडाऊन करत असताना तरी पाटीलपाडा शाळेवर होतो। रोजची माझं येणं जाणं असल्यामुळे मी स्वतःच्या युक्तीने असा स्वतःच्या खर्चाने बांबू दोरी असं लावून स्वतः पूल तयार केलेला होता स्वतःची अडचण भागवण्यासाठी। आणि ते आता माझ्या घरचे जे पोर आहे न्यू इंग्लिश स्कूल अक्कलकुवा येथे शिकायला जातात, त्यांनाही रोजची अडचण असते, नदी पार करावी लागते। त्यातल्या त्यात अजून प्लस पॉइंट म्हणजे ही पूर्ण अंगणवाडीची पोरं आणि ही जी शाळेची पोरं आहे ह्याच पुलाला वापर करत असतात। त्यांना दुसरा इथून 5 ते 10 किलोमीटरवर कुठंही ही नदी ओलांडायला कुठलंच काही मार्ग नाही, कुठलंच साधन नाही। नदीमध्ये ते एखाद वेळेस त्यांना कुठलंच काही झाड पडलं असेल तर तिथून येतात ते। पण हा जो पूल बनवल्यापासून सगळे पोरं किंवा माणसं बी इकडूनच येत। कलेक्टर मॅडम येऊन गेले होते। सध्या 2 महिन्यापूर्वी कलेक्टर मॅडमनी हे साखव पूल पाहणीसाठी इथे या क्षेत्राला भेट दिलेली होती। आमदार महोदय आमच्या पाडवी वगैरे सोबत होते। ते पाहणी करून गेले आणि काहीतरी लवकरच बांधून देण्यात येईल असं काहीतरी सांगून गेले। नाही, आपल्या मुलाला जायला यायला ते मोठा पूर येतो ना, म्हणून ते मुलाला त्रास होतो। आम्हाला पूल पाहिजे होते सर। गेल्या वर्षी ती सांगितले होते, आले होते तेव्हा आपले कलेक्टर मॅडम बी आली होती, त्यांना बी बघून गेले ते। आपले दादा, आमचे दादा बी आले होते, ते पण बघून गेले, तरी आमची पुलाची मंजूर नाही झाले ना। पूल नसल्यामुळं काय काय अडचणी येतात विद्यार्थ्यांना किंवा मग विद्यार्थ्यांना अकोलपुराला भी 10वी वाले, 12वी वाले पण जाते आहे, 5वी वाले मुले पण जाते आहेत, सगळे मुले जाते आहेत। त्यांना बी पावसाळ्यात त्रास होतो आणि आपले आजारी राहते ना त्याला घ्यायला बी त्रास घेऊन जातात ना सगळं। ज्या गर्भवती माता असतात किंवा सर्पदोषचे जे रुग्ण असतात त्यांना कसं घेऊन जातात? ते पण आपल्या शेवडी बांधून घेऊन जाते ना। आणि दरवर्षी आम्ही पूल बांधतो, खाजगी बांधतो ना, आमचे बांबू सगळे दरवर्षी बांधून जाते, अजून बांधते। असं आम्हाला पूल पाहिजे होतं। एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय, पण दुसरीकडे आजही सातपुड्यातील दुर्गम भागात लोकांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाही हे वास्तव आहे। हे वास्तव प्रशासनाने लक्षात घ्यायला हवं हीच अपेक्षा आहे। नंदुरबारहून सलाउद्दीन लोहारसह मी प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।